नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत कुरकुरीत चिलापी मच्छी। चिलापी मच्छी तवा फ्राय कसा करायचा ते पाहूयात। तवा फ्राय म्हणजे आपण इथे रवा भाजून तवा फ्राय करणार आहोत। ते तुम्ही कधी आजवर पाहिली नसेल अशी ही रेसिपी। तुम्ही कधी खाल्लात का अशी तव्यामध्ये फ्राय केलेली रेसिपी? जर खाल्ल्या नसाल तर ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मंडळी, इथे पहा, मस्त कुरकुरीत अशी चिलापी मच्छी आपण इथे बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण चिलापी मच्छी घेतलेली आहोत। कमीत कमी 1.5 किलो चिलापी मासे आपण इथे घेतलेले आहेत आणि 1 कप रवा भाजलेला आपण इथे घेऊयात। 1 कप रवा घेऊन आपण याचा मिक्सर करून घ्यायचा आहे। आता आपण मिक्सर जारमध्ये 1 कप रवा घालून घेतलेला आहे। आता आपण मिक्सर करून आणायचं आहे आपल्याला। तर इथे पहा, अशी ही मच्छी एकदम मोठे मोठे चिलापी मच्छी आपण इथे घेतलेल्या आहोत। चिलापी आपल्याला सहज कुठेही मिळू शकतात आणि याची भाजी एकदम टेस्टी बनते आणि यामध्ये काटे देखील कमी असतात। सगळ्यात खासियत म्हणजे यामध्ये काटे कमी असतात। एकदम चविष्ट मच्छी असा आपला हा चिलापी मच्छी असतो। तर पहा, एकदम मोठा असलेला मच्छी आहे। तर त्याचा आपण रवा फ्राय, कुरकुरीत तवा फ्राय आणि रवा फ्राय करणार आहोत। चला तर, तुम्ही कधी बनवलात का अशी चिलापी मच्छी तवा फ्राय? बनवला नसाल तर संपूर्ण रेसिपी पहा। ही मच्छी खायला एकदम चविष्ट लागते आणि याची भाजी तर इतकी भन्नाट होते मंडळी, तुम्हाला काय सांगू। तेही रेसिपी चॅनलवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। आता आपण इथे रवा मिक्सर करून आणलेला आहे। आता आपण एका ताटामध्ये ही रवा काढून घेऊयात। रव्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये रवा भाजलेला आहे, त्याला आपण मिक्सर करून आणायचं आहे आणि त्यामध्ये तिखट आणि मीठ हे दोन्हीही घालायचे। तर इथे मी काळा मसाला आणि मीठ इथे घालून घेतलेला आहे। थोडंसं जास्तच लावते कारण तिखट मीठ व्यवस्थित लागला जातो। हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते आपण दुसऱ्या साईडला मच्छीला पण तिखट मीठ लावून घेणार आहोत। तर इथे मी काळा मसाला लावून घेते। मासेला पण थोडंसं प्रमाण कमी ठेवायचं आपल्याला, कारण रव्यामध्ये पण मीठ तिखट आहे, त्यामुळे इथे थोडंसं मीठ तिखट कमी आपण लावणार आहोत। तर इथे मी तिखट इथे 2 ते 3 चमच तिखट लावून घेतलेलं आहे आणि मीठही इथे 1 चमच मी इथे लावून घेतलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मिक्स करून घ्या किंवा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। एकमेकाला मीठ लागला गेला पाहिजे। मीठ तिखट व्यवस्थित लागला तरच आपल्या ही मच्छी एकदम बेस्ट आणि चवीला परफेक्ट अशी लागतात। आणि हो, अशी तुम्ही कुरकुरीत मच्छी बनवाल ना, एकदा नाही तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही मी गॅरंटी देते, कारण इतकी टेस्टी चिलापी मच्छी आणि यामध्ये काटे देखील नसतात, त्यामुळे खूपच चविष्ट अशी ही मच्छी बनते। तर आता आपण इथे तवा ठेवून घेऊयात। तवा गरम होऊ द्यायचं आहे। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे रव्यामध्ये। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तिखट मीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण काय करणार आहोत, जे 10 मिनिटासाठी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, जे मसाला लावून घेतलो ना तिखट मीठ, त्या मच्छीला आपण 10 मिनिटासाठी ठेवून घेणार आहोत। म्हणजे व्यवस्थित तिखट मीठ लागला जातो आणि चविष्ट होतो। आणि हो, त्यामध्ये आवर्जून अर्धा निंबू नक्की टाका। अर्धा निंबू तुम्ही टाकाल तर एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली ही कुरकुरीत रवा फ्राय होतो। त्यामुळे अर्धी निंबू टाकायला विसरू नका मच्छी जेव्हा तिखट मीठ लावतो तेव्हा। थोडासा व्हिडिओ मिस झालेला आहे, तर तुम्ही नक्की टाका। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रव्याला। 10 मिनिटानंतर आपण ही मच्छी घ्यायची आहे आपल्याला। एक एक मच्छी आपण घेऊयात आणि व्यवस्थित रव्यामध्ये डुबवून तव्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आपल्याला। तवा फ्राय आहे, कुरकुरीत तवा फ्राय होते अशी तुम्ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा, कारण एकदम चविष्ट आणि एकदम खमंग अशी बनली जाते। त्यामुळे तुम्ही ही एकदा ना एकदा ही मच्छी तुम्ही करून पाहायलाच पाहिजे। आता आपण ही रव्यामध्ये मासेला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे रवा लागला गेला पाहिजे। थोडाही राहता कामा नये, सगळीकडून या पद्धतीने रवा आपण लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी 3 ते 4 मच्छीला किंवा मासेला
रवा लावून घेतलेला आहे. आता आपण तेल घालून घेऊयात. तवा छान गरम होऊ द्यायचा, मगच आपण तेल यामध्ये घालून घ्यायचा. तेलही छान गरम झाला की अजिबात तव्याला चिटकत नाही आणि व्यवस्थित बनल्या जातात. तर इथे आपण 3 ते 4 मच्छी आपण सुरुवातीला तळून घेऊयात. आता आपण 4 मच्छी तळून घेऊयात. तेल आपण अर्धा चमच इतकं तेल घालून घेतलेलं आहे तव्यामध्ये. जास्ती करून लोखंडी तव्यावर आपण ही मच्छी फ्राय करून घ्यायची. लोखंडाची तवा असला तर शरीराची पण हानी टळते आणि आरोग्यासाठी लोखंडाचा तवा एकदम बेस्ट आहे. दोन्ही एक साईडला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पलटी मारून घ्यायचे. 2 ते 3 मिनटासाठी एक साईडला आपण करून घेतलं, पुन्हा दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं आहे. पण तेल सोडून घेतलेलं आहे ऑलरेडी. आता आपली मच्छी पाहू शकता एकदम सोनेरी कलर अशी झालेली आहेत. एकदम ही मच्छी ना एकदम कुरकुरीत आणि एकदम चविष्ट अशी लागते. दोन्हीही साईडला व्यवस्थित परतून घ्यायचा. जोवर आपली ही मच्छी लालसर अशी होत नाही तोवर पुन्हा एकदा आपण पलटून घेऊयात. पाहू शकता ही मच्छी एकदम झटपट आणि पटकन बनते. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आपली ही मच्छी तळून फ्राय होते. इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये मस्त असा आपला हा मच्छी तयार होतो. आता आपण थोडंसं कडेने तेल सोडून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित मच्छी फ्राय होईल. तर इथे पहा मस्त असा आपला हा मच्छी पलटून घ्यायचा आहे. दोन्हीही साईडला झालेली आहे की नाही हे पाहायचं आहे आपल्याला. त्यानंतरच आपण ही मच्छी काढून घेणार आहोत. तर पहा मस्त मंडळी, तुम्ही कधी अशी मच्छी बनवलात का? बनवला नसाल तर नक्की ट्राय करा. ही सोलापूरची खास स्पेशल रेसिपी आहे. आमच्या इथे चिलापी मच्छी खूप जास्त प्रमाणात मिळतो, त्यामुळे ही रेसिपी मी आवर्जून तुमच्यासाठी खास घातलेली आहे. आणि हो, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय ते नक्की मला कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज दररोज मिळतील. दररोज आपली लॉंग व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. दररोज संध्याकाळी आपला एक लॉंग व्हिडिओ असतो, तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मंडळी, आपली फिश झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ही मच्छी काढून घ्यायची आहेत आपल्याला प्लेटमध्ये. पाहू शकता याचा कलर देखील एकदम लालसर असा गोल्डन कलर असा आलेला आहे. अशा मच्छी आपण सगळ्या करून घ्यायच्या आहेत. संपूर्ण मच्छी आपण या पद्धतीने तळून घ्यायच्या. तर पाहू शकता मस्त अशी आपली मच्छी इथे तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच गावरान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि खास करून सोलापूरच्या स्पेशल रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मंडळी, भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा. भेटूयात नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.